राज ठाकरे मतदान करून बाहेर आले आणि बाहेर आल्यावरती म्हणाले मतदान कुणाला केलंय तेच कळलं नाही। म्हणजेच राज ठाकरेंचा हा सवाल होता। निश्चितच आणि राज ठाकरेंचा सवाल होता या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन का नाही त्यावर, आणि त्याबरोबरच या निवडणुकीत पाडू हे यंत्र कशासाठी आणलं असाही सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। बघूया राज ठाकरेंनी मतदान केल्यावर नेमके कुठले आक्षेप घेतलेले आहेत। तर ही काही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत। या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्तेवरती येणं याला काही सत्ता नाही म्हणत। राज ठाकरेंनी दादरमध्ये मतदान केलं। राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली आणि मुलगी उर्वशी अशा 5 जणांनी मतदानाचा हक्क बजावलाय। मतदान केल्यानंतर राज ठाकरेंना बरेच आक्षेप होते। एक म्हणजे मार्करनं बोटावर लावलेली शाई पुसली जात होती। मार्करचा आम्ही आजपर्यंत शाई लावली ना, तू काय लावलं? मग तुझं बोर्ड बघणारच का निवडणूक आयोग? मग आणि शाई पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाई पुसा, हा विकास। राज ठाकरेंचा दुसरा आक्षेप होता तो मतदान कुणाला केलंय हे कळतच नाही, कारण या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन नाही आणि आता निवडणूक आयोगानं ईव्हीएमच्या जोडीला पाडू मशीन आणलंय। मग त्या दुबारानंतर विषय आला की व्हीव्हीपॅटचा, की यावेळेला आम्ही व्हीव्हीपॅट वापरणारच नाही। त्याच्यामुळे आता आम्हाला कळतच नाही की दाबलेलं बटन कळलं का हे बरोबर त्या चिन्हावरती गेलंय की नाही ते दाखवायला काही मार्ग नाही। आणि मग ते सगळं झालं। त्या सगळ्या गोष्टींनंतर आता नवीन काहीतरी काढलं की त्यांनी काहीतरी आता ते पाडू नावाचं काहीतरी यंत्र आता उद्या काहीतरी मतमोजणीच्या वेळेला वापरणार। म्हणजे विरोधी पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायचीच नाही। दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाहीत। सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या। जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत। व्हीव्हीपॅट मशीन म्हणजे वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल मशीन। ईव्हीएमच्या बाजूला ईव्हीएमला जोडून हे व्हीव्हीपॅट मशीन बसवलेलं असतं। मतदान करणाऱ्याला या व्हीव्हीपॅट मशीनमुळे त्यानं नेमकं कुणाला मतदान केलंय ते दिसतं। उमेदवाराचं नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेली व्हीव्हीपॅट स्लिप 7 सेकंद मतदाराला दिसते। त्यानंतर आपोआप ही स्लिप कट होऊन बीप वाजतो आणि ती स्लिप सीलबंद पेटीमध्ये जमा होते। आपण जे बटन दाबलंय त्यालाच मत गेलंय ना याची खातरजमा करता येते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुकीमध्ये हे व्हीव्हीपॅट मशीन वापरण्यात आलं नाही। तसंच या निवडणुकीत निवडणूक आयोगानं पाडू नावाचं नवं मशीन आणलंय। पाडू मशीन म्हणजे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट। पाडू मशीन एक अतिरिक्त छोटं यंत्र आहे जे ईव्हीएम सोबत जोडलं जातं। ईव्हीएमला बॅकअप म्हणून हे पाडू मशीन आहे। पाडू हे व्हीव्हीपॅट सारखं पेपर पावती देणारं यंत्र नाही। सध्या पाडू मशीनची 140 युनिट्स मुंबईत आहेत। एखाद्या ठिकाणी ईव्हीएम बंद पडलं तर पाडूची मदत होणार आहे। याचा डेमो सगळ्या राजकीय पक्षांना दिल्याचा दावाही करण्यात आलाय। पाडू मशीन हे मतदान यंत्रातला डेटा वाचणारं आणि तो कागदावर प्रिंट करणारं मशीन आहे। जर मतमोजणीच्या वेळी मुख्य कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाला तर पाडूचा वापर केला जातो। जब से वीवीपैट आया है तब से ये पाडू का यूज डिसकंटिन्यू हो गया है। ये पाडू का यूज किया जाता है और वो पाडू भी 0.5% 1% केस में यूज किया जाएगा। अगर किसी कोई हालत में अगर वो डिस्प्ले दिखता ही नहीं तो वो उस केस में हम पाडू यूज करेंगे। राज ठाकरेंनी आणखी एक प्रश्न विचारलाय, तो म्हणजे उमेदवाराला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी 1 दिवस का वाढवून दिला। आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची बरं का, आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते। म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही, 1 दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता। आता हा असा कुठचाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही, तो अचानक नवीन आणला। म्हणजे ते परत ते कशासाठी पैसे वाटायला। विरोधकांच्या आरोपांना निवडणूक आयोगानं उत्तर दिलंय, मात्र प्रत्यक्ष निकालानंतर हे आरोप प्रत्यारोप अजूनच रंगणार हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।